नमस्कार मंडळी. द्वारका ट्रिपचा आज आहे दुसरा दिवस. आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय पाहणार आहोत हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आम्ही पोचलो रुक्मिणी देवीच्या मंदिरात. पण रुक्मिणी माता आणि श्रीकृष्णाचं मंदिर एकत्र नसून एकमेकांपासून लांब का आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर यामागे एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की एकदा दुर्वास ऋषींना रथात बसून नेत असताना रुक्मिणी मातेला खूप तहान लागली. तेव्हा श्रीकृष्णाने जमिनीतून गंगा प्रगट केली. पण ऋषींना न विचारता पाणी प्यायल्यामुळे दुर्वास ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी रुक्मिणी मातेला पतीपासून म्हणजे श्रीकृष्णापासून दूर राहण्याचा शाप दिला. याच शापामुळे हे मंदिर मुख्य द्वारकाधीश मंदिरापासून साधारण 2 किलोमीटर दूर आहे. रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आम्ही बसने निघालो आमच्या पुढच्या पवित्र थांबाकडे, जे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. भगवान शिवाच्या 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात प्रवेश करताच समोर दिसणारी 25 फुटी भव्य आणि विलोभनीय शिवमूर्ती पाहून मन थक्क होते. हर हर महादेवच्या जयघोषात आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि नागेश्वर महादेवाचं अतिशय सुंदर दर्शन घेतलं. मंदिरात मिळणारी शांतता आणि ऊर्जा खरोखरच शब्दापलीकडे होती. पुढे आम्ही निघालो गोपी तलाव पाहायला. असं म्हणतात की वृंदावन सोडून कान्हा जेव्हा द्वारकेला आले तेव्हा गोपी त्यांना भेटायला इथे आल्या होत्या आणि त्यांनी या तलावाच्या काठी शेवटचा रासक्रीडा केला होता. या पवित्र भेटीनंतर सर्व गोपिका इथल्या मातीत विलीन झाल्या. म्हणूनच इथल्या मातीला गोपीचंदन असं म्हटलं जातं, जी चक्क सोन्यासारखी पिवळी दिसते. आम्हीसुद्धा इथल्या पवित्र माती कपाळाला लावली आणि गोपी कृष्णाच्या त्या निस्सम प्रेमाचा अनुभव घेतला. गोपी तलावचा इतिहास अनुभवल्यानंतर आम्ही एका अशा मार्गावर आलो जिथे आधुनिक आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आम्ही पोचलो भारताच्या सर्वात लांब केबल पूल म्हणजेच भव्य सुदर्शन सेतू पाहायला. पूर्वी बेट द्वारकेला जाण्यासाठी फक्त बोट हा एकमेवच पर्याय होता. पण आता या अद्भुत पुलावरून जाताना समुद्राचा तो निळाशार नजारा. सुदर्शन सेतू ओलांडून आम्ही अखेर पोचलो श्रीकृष्णाची कर्मभूमी असलेल्या पावन बेट द्वारकेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सुद्धा मंदिरात आत मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे आम्ही आमचे फोन बाहेरच लॉकमध्ये सुरक्षित फोन जमा करून आम्ही मंदिरात गेलो आणि राजाधिराज द्वारकाधीशांचं अतिशय शांत आणि तृप्त करणारं दर्शन घेतलं. इथेच सुदामाने कान्हासाठी आणलेल्या पोह्यांचा इतिहास आठवला. फोन नसल्यामुळे हा नजारा कॅमेऱ्यात नाही तर थेट मनात आणि डोळ्यात साठवून आम्ही बाहेर आलो. पण खरी गंमत तर पुढे होती. मंदिरात पुरुषांची आणि महिलांची रांग वेगवेगळी असल्यामुळे आम्ही दोघे बाहेर वेगवेगळ्या वाटेने आलो. हातात मोबाईल नाही आणि समोर हजारो भक्तांची गर्दी. आम्ही चक्क एकमेकांपासून हरवून बसलो. तब्बल 15 मिनिटं एकमेकांना शोधण्यात आमचा सगळा वेळ निघून गेला. आम्ही अखेर एकमेकांना भेटलो तेव्हा खरंच मनात विचार आला की पूर्वीचे लोक मोबाईलशिवाय कसे राहत असतील आणि एकमेकांना कसे शोधत असतील. या एका मजेशीर आणि धावपळीच्या अनुभवाने आमचा बेट द्वारकेच्या भेटीची आठवण कायमची मनात कोरली गेली.